नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. गेल्या काही दिवसांमध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सहवासात आहोत. आता या अध्यायाच्या शेवटच्या मोजक्या 8 ओव्या आहेत. 268 ते 275. ह्या ओव्यांमध्ये संजय महाशय जणू काही अर्जुनाच्या विषाद मनस्थितीचा आढावा घेतात. आपण बघत आलोय की अर्जुन आता संपूर्णपणे शोकाकुल अवस्थेत गेलेला आहे. त्याच्या मनाने वेगवेगळे मुखवटे धारण करून त्याला ह्या अवस्थेला आणून पोचवलेलं आहे. क्षात्रवृत्तीने युद्ध करण्यासाठी रणभूमीत दाखल झालेला अर्जुन श्रीकृष्णांबरोबरच शंखध्वनी करतो आणि संपूर्ण कौरव सेनेला भेदरून टाकतो. तोच अर्जुन आज शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या संपूर्णपणे दुर्बल झालेला आहे. नैराश्य, मोह, ममता, निराशा, पाप, पुण्य, कुलक्षय इथपासून अनेक प्रकारचे मुखवटे त्याच्या मनाने धारण करून त्याला ग्रस्त करून टाकलेला आहे. संजय अर्जुनाची ही अवस्था बघतोय आणि त्याचं वर्णन करतोय. संजय महाशय म्हणतात, मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया. अर्जुनाने नुसत्या वीरवृत्तीचा नाही तर धनुष्याचा, त्याच्या गांडीव धनुष्याचा आणि त्यानंतर ज्या रथावर साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आणि ध्वजाच्या रूपाने हनुमंत आरूढ आहेत, त्या रथाचा सुद्धा त्याग केला आणि त्यांनी रथातून खाली उडी घेतलेली आहे. त्या अर्जुनाचं वर्णन करताना माऊली खूप छान दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, जैसा राजकुमरू पदच्युतो सर्वथा होय उपहतो, का रवी राहू ग्रस्तू प्रभाहीन. एखाद्या राजपुत्राला त्याचा लौकिक, त्याचा पराक्रम हे सगळं पाहून राज्यपदावर नेमलेलं असतं, पण त्याला राज्यपदावरून काढून टाकलं तर जसा तो निस्तेज दिसायला लागतो, किंवा एवढा संपूर्ण जगाला प्रकाश देणारा स्वयंप्रकाशित सूर्यनारायण, पण त्याला सुद्धा जर का राहूने ग्रासलं तर तो सुद्धा कळाहीन दिसतो. आज अर्जुन तसा दिसायला लागला होता. त्याचबरोबर अजून एक दृष्टांत माऊली देतात. माऊली म्हणतात, ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे, मग आकळुनी कामे दिनू कीजे. माऊली म्हणतायत, एखाद्या तपस्व्याला महासिद्धी प्राप्त होते आणि ती महासिद्धीच त्याला मोहाला बळी पडण्याला कारणीभूत ठरते आणि त्या मोहाच्या तावडीत तो सापडला की तो महातपस्वी सुद्धा विवेकहीन बनतो. योग्य काय अयोग्य काय ह्याचा अचूक निर्णय न करता येईल अशी त्याची मनस्थिती बनते. त्याच्या बुद्धीला भ्रम होतो आणि तो अनेक इच्छांच्या
वासनांच्या तडाख्यात सापडून कामाधीन होतो. आज माऊली म्हणतात, अर्जुन सुद्धा असाच दिसतोय. अर्जुन सुद्धा असाच दिसतोय. तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथ रहवरू त्यजिला तेणे. आणि अशा रीतीने अत्यंत दुःखाने त्रस्त झाल्यामुळे त्यांनी आपल्या रथाचा त्याग केलेला आहे. पण हे दुःख आलं कुठून? बाहेरून तर कुठूनच नाही आलेलं, हे आतून प्रगट झालेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे माऊली. त्याचबरोबर आपल्याला माऊलींनी अर्जुनाची शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती दाखवताना जे दृष्टांत दिलेत ना, समारोप करतायत माऊली आता. पण जे दृष्टांत दिलेत ना, ते सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहेत. माऊलींनी एक दृष्टांत दिला, राजकुमारू पदच्युतो, म्हणजे जो राजकुमार आहे, राजकुळात जन्माला आलेला आहे, पण ज्याला पदच्युत व्हावं लागलं. त्याचबरोबर स्वयंप्रकाशित सूर्यनारायण, पण त्याला सुद्धा राहूनी ग्रस्त केलं. ह्या दोन्ही भूमिकेत अर्जुन होता. अर्जुन सुद्धा पराक्रम आणि शौर्याच्या बाबतीत सूर्यनारायणासारखा स्वयंप्रकाशित, राजकुळात, क्षात्र धर्मातच जन्माला आलेला. त्याचबरोबर अर्जुनाने सुद्धा धनुर्विद्यापासून अनेक शस्त्र अस्त्रास्त्र मिळवण्यासाठी केलेलं तप, त्यातून त्याचा वाढलेला लौकिक, त्यांनी रचलेल्या शौर्यगाथा, त्यामुळे त्रिलोकात त्याच्या शूरतेची पसरलेली कीर्ती, ह्या अनेक गोष्टी आहेत. पण असा हा अर्जुन शेवटी मात्र दुःखाने जर्जर झाला. आणि हे दुःख कुठलं तर मानसिक, भावनिक, मोहातनं, ममतेतनं आलेलं. असा ह्या अर्जुनाचं वर्णन माऊली करतायत. आणि आता या पहिल्या अध्यायातल्या संवादाचा समारोप करताना माऊली म्हणतात, आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपिल. ते सविस्तर पुढारी कथा, अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. माऊली इथे आपल्या ज्ञानोबा माऊली स्वतःचा उल्लेख निवृत्तीदास म्हणून करतायत. किती हा नम्रपणा. आणि आपली भूमिका आपल्या सर्वांसमोर निवृत्तीदास म्हणून प्रगट करत असतानाच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कवणे परी परमार्थू निरोपिल. आणि हा परमार्थाचं निरूपण हा वैकुंठनाथ कोणाला करणार आहे? तर जो पार्थू सखेद आहे, म्हणजे अत्यंत खेदाने ग्रासलेला आहे. मंडळी, मनात एक विचार असा येतो, ज्यावेळी काही कारणाने आपण सुद्धा खेदाने, दुःखाने, खंत, शोक, व्याकुळता, नैराश्य, निराशा ह्यांनी ग्रासलेलो असतो, त्यावेळी नाही, परंतु त्या परिस्थितीतनं जात असताना आणि काहीसे त्या परिस्थितीतनं बाहेर पडत असताना, त्या परिस्थितीबद्दलचा शांतपणे विचार करत असताना जणू असं वाटतं की तीच परिस्थिती परमार्थ निरूपणासाठी योग्य असते. कारण का? तर गेलेल्या परिस्थितीतनं मन मऊ झालेलं असतं, मवाळ झालेलं असतं. ज्याप्रमाणे मऊ मातीला योग्य तो आकार देता येतो, जणू काही ह्या मऊ झालेल्या मनाला सुद्धा परमार्थाचं निरूपण करून योग्य मार्गाला वळवता येऊ शकतं. परंतु ज्या मनामध्ये अहंकार, गर्व, अभिमान ह्याचा ताठा असेल, तर कितीही परमार्थ निरूपण केला तरी परमार्थाच्या दिशेने मन वळेलच असं सांगता येत नाही. असा एक विचार मनात आला, तो आपल्यासमोर मांडला माऊली. बाकी आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या सहवासातच आहोत, त्याचा आनंद घेत राहू. आज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायावरचा मुक्त संवाद इथं संपतोय. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी.